तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. तर मित्रांनो, स्मॉल कॅप शेअर्स म्हटलं म्हणजे 1 रुपयाचे 2 रुपयाचे शेअर्स असे जर म्हटलं तर आपल्या सगळ्यांचे कान उभे होतात. कारण मित्रांनो, मेजॉरिटी जे इन्व्हेस्टर आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की सर असा एखादा स्टॉक सांगा ज्याची किंमत फक्त 2 रुपये, ज्याची किंमत फक्त 5 रुपये, म्हणजे हे स्टॉक्स आम्ही खरेदी करू आणि हे ज्यावेळेला मल्टीबॅगर होतील त्यावेळेला आम्हाला लाखो आणि करोडोचे रिटर्न्स या ठिकाणी मिळतील. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी देखील अशाच एका पेनी स्टॉकवर बनवत आहे ज्याचं प्राइस आहे फक्त या ठिकाणी 5 रुपये आणि सध्या इन्व्हेस्टर जे आहे ते ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी या ठिकाणी झुंबड उडवत आहेत. सो ह्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहोत की ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का, आणि गुंतवणूक केली तर आपल्याला किती रिटर्न्स मिळू शकतात आणि कोणत्या लेवलवर आपण ह्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे, आणि गुंतवणूक करणं आपल्याला ह्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतं का, या सगळ्या प्रश्नांची आपण ह्या ठिकाणी उत्तरं मिळवणार आहोत. पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपण हे जे चॅनल बनवलेलं आहे ते फक्त आणि फक्त आपल्या मराठी कम्युनिटीला आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी बनवलेलं आहे. सो प्लीज मित्रांनो, त्याला सपोर्ट करा आणि मला जास्तीत जास्त व्हिडिओज बनवण्यासाठी अशीच प्रेरणा ह्या ठिकाणी द्या. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत ह्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या जे काही कष्टांचं चीज आहे ते ह्या ठिकाणी नक्की करा. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न दौडता सरळ व्हिडिओची सुरुवात करूया. ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे शहा मेटा कॉर्पोरेशन लिमिटेड. आता मित्रांनो, ही जी काही कंपनी आहे ती कंपनी कोणती कंपनी आहे, एक स्टील बार बनवणारी कंपनी आहे. म्हणजे जे काही स्टीलचे बार्स असतात, म्हणजे जे काही पुलामध्ये वापरले जातात किंवा कन्स्ट्रक्शन्समध्ये वगैरे वापरले जातात स्टील बार्स. ओके, बऱ्याचशा वेळेला तुम्ही बघितले असेल ते जे काही स्टील बार्स असतात ते बनवण्याचं काम ही काय करते ह्या ठिकाणी कंपनी करते. ह्यांच्या वेबसाईटला तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली कशा पद्धतीचे स्टील बार्स ही कंपनी काय करते ह्या ठिकाणी बनवते. आता जर तुम्ही पाहिलं तर सध्या करंट प्राईस 5 रुपये 6 पैसे ह्या ठिकाणी चालू आहे आणि लाईफटाईम जो ह्याचा हाय होता 5 रुपये 50 पैशांचा, त्या लाईफटाईम हायला हा स्टॉक काय करून आलेला आहे, आत्ता सध्या नुकताच टच करून आता ह्या ठिकाणी आलेला आहे. आता ह्याच ठिकाणी एक शूटिंग स्टार टाईप कॅन्डल ह्या ठिकाणी बनताना दिसत आहे. व्हॉल्यूमसुद्धा ह्या ठिकाणी चांगले बनले होते. मित्रांनो, असं वाटत होतं की हा लाईफटाईम हाय तोडेल आणि स्टॉक काय करेल, एक मोठी रॅली करेल. पण मित्रांनो, तसं काही होताना दिसत नाही आहे. स्टॉक काय करतो, टेक्निकली ह्या ठिकाणी थोडासा रिजेक्शन घेतोय, त्यामुळे खाली जाण्याची ह्या ठिकाणी काय वाढलेली आहे, प्रोबॅबिलिटी वाढलेली आहे. कदाचित हा वरी जाईल, काही सांगू शकत नाही. पण सध्या तरी मित्रांनो, जे काही सिनेरिओ दिसत आहे ते तसेच दिसतात की स्टॉक आता काय होईल, डाऊन ट्रेंडमध्ये खाली येईल. पण सध्या जर तुम्ही पाहिलं ह्या महिन्यामध्ये, ह्या आठवड्यामध्ये ह्या स्टॉकमध्ये बरेचसेच व्हॉल्यूम आलेले, जे काही रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत हा स्टॉक खरेदी करण्यासाठी ह्या ठिकाणी झुंबड उडवताना आपल्याला दिसत आहेत. सो ह्या स्टॉकमध्ये आपण खरेदी करायची का, त्याविषयी आपण सविस्तररित्या माहिती घेऊया. तर मित्रांनो बघा, कोणताही स्मॉल कॅप शेअर खरेदी करण्याआधी आपल्याला त्याचे फंडामेंटल्स व्यवस्थितरित्या माहीत असणं फार जास्त गरजेचं आहे. आता ह्याचे फंडामेंटल जर तुम्ही पाहिलं तर कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन 211 कोटी आहे, म्हणजे एक स्मॉल कॅप स्टॉक आहे आणि 5.6 पैसे म्हणजे 5 रुपये 6 पैसे या ठिकाणी करंट प्राइस आणि बुक व्हॅल्यू 1 रुपये 37 पैसे आहे. जर ह्या ठिकाणी विचार केला तर स्टॉक प्राइस काय आहे, अराउंड 4 पटीने महाग आहे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा, आणि पीसुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी 40.60चा आहे. जेव्हा तुम्ही एखादा स्मॉल कॅप स्टॉक खरेदी करता त्यावेळेला ह्या गोष्टीचा खातरजमा करून घ्या की त्याचा जो पी असेल तो 20च्या खाली असेल. कारण का, एक तर स्टॉक ऑलरेडी काय असतो, स्मॉल कॅप असतो, खूप जास्त रिस्क असते, आणि जर तुम्ही जास्त पीवरती हा स्टॉक बाय केला तर त्यामध्ये रिस्क आणखीन जास्त वाढते. सो 10, 15, 20 या दरम्यान जर तुम्हाला स्टॉक मिळत असेल तरच हा स्टॉक तुम्ही काय करावा, बाय करावा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड बघा 25.8% आणि 61% ह्या ठिकाणी रिटर्न ऑन इक्विटी आहे. आता हे रिटर्न ऑन इक्विटी इतके का वाढलेले आहेत किंवा इतके रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड का वाढलेले आहेत, कंपनी रिसेंटली या ठिकाणी थोडीशी प्रॉफिटेबल झालेली आहे आणि मार्केटमध्ये स्टॉकची डिमांड वाढल्यामुळे रिटर्न ऑन इक्विटी या ठिकाणी आपल्याला वाढताना या ठिकाणी दिसत आहे. आता मित्रांनो, आपण विचार करूया की कंपनीचे डिव्हिडंड्सबद्दल. तर कंपनीने डिव्हिडंड्स दिलेले नाहीत कारण कंपनी लॉस मेकिंग कंपनी होती बराचसाच वेळ. आता ह्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर कंपनीचे सेल्स या ठिकाणी ड्रॉप होताना दिसते. 2013मध्ये 287 कोटी आणि आता तुम्ही बघू शकता ड्रॉप होता होता 122 कोटीपर्यंत ही सेल आलेली आहे. म्हणजे सेल्समध्ये खूप जास्त घट आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. हेच एक मोठं कारण होतं की स्टॉकच्या प्राईसमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी फॉल होताना दिसत होता. आता प्रॉफिटचा जर विचार केला तर अर्थातच सेल्स ड्रॉप होत होती आणि त्याचसोबत प्रॉफिटसुद्धा ह्या ठिकाणी निगेटिव्ह झाले होते. 2015 पासून ते 2000 मित्रांनो ह्या ठिकाणी 22पर्यंत कंपनीने कंटिन्युअसली ह्या ठिकाणी लॉसेस बेअर केलेले आहेत. आता रिसेंटली 3 वर्षामध्ये कंपनीने थोडेसे प्रॉफिट अर्न केलेले आहेत, पण माझ्या मते हे प्रॉफिट सफिशियंट नाहीत कारण मागचे लॉसेस आणि इतर गोष्टी ह्या ठिकाणी भरून काढण्यासाठी कंपनीला बराचसाच वेळ ह्या ठिकाणी लागणार आहे. आता जर
विचार केलात मित्रांनो ह्या ठिकाणी बॅलन्स शीटचा, तर बॅलन्स शीटमध्ये तुम्ही बघू शकता 42 कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन ह्या ठिकाणी झालेलं आहे. 33 कोटीवरून 42 कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन. 2022 हे किती होतं? 16 कोटींचं होतं. 16 कोटींवरून 33 कोटी आणि 33 कोटींवरून 42 कोटी. कंपनीने आपले काय केलेले आहेत? शेअर्स या ठिकाणी विकलेले आहेत, हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे. आता शेअर्स विकून कंपनीने जे काय आपले रिझर्व्स होते ते रिझर्व्स या ठिकाणी काय केले? मेंटेन केले. जे काही -16 कोटींचे रिझर्व्स होते ते आता ह्यांनी काय केलेले आहेत? +15 कोटीमध्ये आणलेले आहेत. पण कर्ज ह्या ठिकाणी आपल्याला काय झालेले आहेत? अजून म्हणावी तशी या ठिकाणी मेंटेन होताना दिसलेले नाही आहेत. 79 कोटींचं कर्ज होतं. कंपनीने कर्ज कमी करण्याचा ह्या ठिकाणी खूप प्रयत्न केलेला आहे. आता 37 कोटींवरती ह्या ठिकाणी कंपनीची कर्ज आहेत. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अजूनही रिझर्व्हचा जर विचार केला तर कर्ज खूप जास्त आहेत. ठीक आहे, त्यामुळे हा जो आकडा आहे कर्जांचा आणखीन जास्त कमी होणं गरजेचं आहे. तेव्हाच एक कंपनीला वरील साईडला एक पुश मिळेल आणि स्टॉकचं प्राईस रॅपिडली ह्या ठिकाणी वाढू शकतं. इन्व्हेस्टमेंट तर कम्प्लिटली झिरो आहे. कंपनीने आपले जे काही शेअर्स आहेत ते शेअर्स विकून ह्या ठिकाणी काय केलेलं आहे? रिझर्व्स आणि जे काही कर्ज आहेत ती भागवण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसते. आता तुम्ही म्हणाल की कंपनीचे प्रॉफिट्स आहेत, त्या कंपनीच्या प्रॉफिट्समध्ये सुद्धा काय केलं असेल? कंपनीने ह्या ठिकाणी कर्ज वगैरे भागवली असतील. सो मित्रांनो बघा, कंपनीच्या प्रॉफिटमध्ये सुद्धा ही कर्ज भागवली असतील ही याची शक्यता आपण काय करू शकत नाही, नाकारू शकत नाही. पण मागचे जे काही मित्रांनो लॉसेस आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता कंपनी अजूनही ह्या ठिकाणी लॉसमध्येच आहे. आता मी असं का म्हणतोय लॉसमध्ये? कारण मागची तुम्ही लॉसेस बघाल, मागचे लॉसेस अराउंड 74 कोटी, 14 कोटी, 20 कोटी, 18 कोटी ह्यांची सुद्धा लायबिलिटी कंपनीवर अजून आहे. म्हणजे त्याला त्यांनी एक्स्ट्राचं व्याज भरलं असेल, ठीक आहे, त्यांनी काही प्रॉपर्टी गहाण ठेवली असेल, ओके, बऱ्याचशाच गोष्टी ह्यामध्ये असणार आहेत. त्यामुळे कंपनी जरी तुम्हाला बॅलन्स शीटवरती प्रॉफिटेबल दिसत असली, ह्याचा अर्थ असा नाही की कंपनी प्रॉफिटेबल झाली. मागचा बॅकलॉग भरून काढायला सुद्धा बराचसाच वेळ जातो ह्या ठिकाणी. आता आपण पाहूया शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकता 36.18% ह्या ठिकाणी शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला दिसतो. म्हणजे प्रमोटरची होल्डिंग 36% आहे, जे एकदम कमी झालेली आहे. प्रमोटरने आपली होल्डिंग ह्या ठिकाणी विकलेली आहे आणि पब्लिकची होल्डिंग ह्या ठिकाणी वाढलेली आहे 63.81%. FIs आणि DIs ह्या स्टॉकपासून कम्प्लिटली लांब आहेत. सो मित्रांनो, कंपनी काय करते? फंडामेंटल सुधारण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करते असं आपल्याला दिसतंय. पण माझ्या मते ज्या कंपनीने स्वतःचे शेअर्स विकून फंडामेंटल सुधारण्याचा प्रयत्न केला असेल त्याचं भविष्य मित्रांनो खूप जास्त ह्या ठिकाणी काय असू शकतं? घातक असू शकतं. कारण ऑलरेडी कंपनीचे शेअर्स विकणं म्हणजे कंपनीची इक्विटी आणि कंपनीची मालकी आहे ती दुसऱ्यांना हस्तांतरित करणं असा होतो. आणि ज्यावेळेला तुम्ही मालकी हस्तांतर करता त्यावेळेला कंपनीमध्ये बाहेरचा जो काही हे आहे इंटरफेअर आहे तो खूप जास्त वाढतो आणि त्याचं जे काही फ्युचर आहे ते ह्या ठिकाणी काय होऊ शकतं? खराब होण्याची ह्या ठिकाणी शक्यता असते. सो बिकॉज ऑफ दॅट रिझन अशा कंपन्या मी निवडत नाही ज्यांचं शेअर कॅपिटल वाढतं. ओके, सो मित्रांनो, ही कंपनी आता इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली आहे का? सो मित्रांनो बघा, एक महत्त्वाचा फॅक्टर हा देखील आहे की एक स्टील कंपनी आहे आणि स्टील कंपनी कशी असते त्याच्यावर इकॉनॉमिक सायकलचा खूप मोठा परिणाम होतो. मंदी आल्यानंतर हा स्टॉक खूप रॅपिडली ह्या ठिकाणी पडणार आहे. म्हणजे सपोज करा इंडेक्स तुमचा 10% पडला तर हे स्टॉक 80% पडतात, असे हे स्टॉक्स असतात. ओके, सो बेटर वे राहील की अशी इंडस्ट्री निवडण्यापेक्षा थोडीशी वाट बघा. ज्या वेळेला चांगल्या व्हॅल्युएशनवर तुम्हाला असा स्टॉक भेटेल, 20च्या किंवा 15च्या पीवर भेटेल, तेव्हा तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं प्रेफर करा. तोपर्यंत हा स्टॉक अवॉइड केला तरी माझ्या मते चालेल. ओके, आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणारच असाल तर मॅक्सिमम 1% तुमच्या पोर्टफोलिओचा इन्व्हेस्टमेंट करा. ह्याच्यावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. पण तेही जेव्हा ह्यावर तुम्हाला 15 ते 20चा पी जर भेटत असेल तेव्हाच. ओके, तोपर्यंत ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचारही करू नका. सो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.